आई, प्रसाद घ्या. आज सोमवार आहे ना, शंकराच्या मंदिरात गेले होते. काजल, 2 मिनिटं थांब. सासूबाई प्रसाद न घेता काजलला उभी ठेवतात आणि आपल्या बॅगमधून एक साडी बाहेर काढत ती साडी काजलला दाखवत म्हणतात, सुनबाई, ही साडी बघ, मला छोट्या सुनबाईने प्रियंकाने दिली आहे. छान आहे ना? हो आई, साडी खूपच छान आहे आणि साडीमध्ये कलर कॉम्बिनेशन देखील सुंदर आहे. साडीवरून आठवलं, परवाच मी माझ्या माहेरी गेले होते ना, तेव्हा माझ्या आईने तुम्हाला एक साडी दिली आहे. तुम्ही नाश्ता करून घ्या, मी साडी घेऊन येते. काजल पटकन तिच्या रूममध्ये गेली आणि साडी आणून सासूबाईंच्या हातात दिली. सासूबाईंनी ती साडी हातात घेतल्याबरोबर खाली फेकून दिली आणि म्हणाले, ही असली साडी मला दिली आहे, त्यापेक्षा एखाद्या भिकारणीला द्यायची ना. असली साडी आमच्या घरातील कामवाली देखील नेसत नाही. काजलने पटकन खाली पडलेली साडी उचलली आणि म्हणाली, अहो आई, तुम्हाला साडी घ्यायची होती म्हणून माझ्या आईने कष्टाच्या कमाईतून थोडे पैसे बाजूला ठेवून ही साडी खरेदी करून तुमचा मान राखण्यासाठी मोठ्या प्रेमाने दिली होती. अरे वा, तुझ्या आईने कष्टाच्या कमाईतून ही साडी घेतली होती. मग आम्हाला कष्ट न करताच पैसे मिळतात का? उगाच कोणतीही कारणे देऊ नकोस. मुळात तुझ्या माहेरचे लोक आहेतच खूप कंजूस. प्रवीणला मी म्हणत होते, असल्या गरीब आणि कंजूस घरातील मुलीला आपल्या घरची सून बनवून घेऊन येऊ नकोस. पण त्याने तुझ्यात काय पाहिले काय माहित, की तुम्ही लोकांनी मिळून माझ्या पोरावर जादूधुना केलं. त्यामुळे त्याने माझं न ऐकता तुझ्यासोबत लग्न केलं. आता त्याला देखील पश्चाताप होतच असेल, पण सांगेल कुणाला? माझी छोटी सून प्रियंका बघ, मी फक्त 4-5 दिवसांसाठी तिच्या घरी राहायला जाते, पण त्या 4-5 दिवसात ती माझी किती काळजी घेते आणि माझ्यासाठी काय काय करते. आई, हे खा, हे तुमच्या तब्येतीसाठी चांगलं आहे. आई, आज आपण इकडे फिरायला जाऊया. उद्या आपण ह्या हॉटेलमध्ये डिनरसाठी जाऊया. तुमच्यासाठी ही शॉपिंग करूया. घरात घालण्यासाठी नको म्हणाले तरी वेगळी चप्पल आणि बाहेर जाण्यासाठी वेगळी चप्पल घेऊन देते. आणि तू, माझी मोठी सून असून माझ्यासाठी काय करतेस? माहेरून तरी काय घेऊन आलीस? ही असली साडी जी कामवालीला देण्याच्या लायक नाही. सासूबाई एवढं बोलत असताना सुद्धा काजल त्यांना काहीच बोलत नाही. काजलच्या सासूबाई बोलत असताना ऑफिसला गेलेला प्रवीण फाईल राहिली म्हणून अर्ध्या रस्त्यातून घरी आला होता. येताना तो घराच्या दरवाजातून आत येणारच होता, तेवढ्यात त्याने आपल्या आईचा आवाज ऐकला आणि आईच्या तोंडून बायकोच्या माहेरच्यांचं नाव ऐकल्यावर प्रवीण तिथेच थांबवून त्याने आपल्या आईचे सर्व बोलणे ऐकले. आपली बायको काहीच बोलत नाही तरी देखील आई तिला सोबतच तिच्या माहेरच्यांना लोकांना नको नको ते बोलत आहे. हे ऐकल्यावर प्रवीणला सहन झाले नाही, म्हणून तो तडक घरात गेला आणि त्याने आपल्या आईला प्रश्न विचारला, आई, तू हे काय बोलत आहेस? मी काय बोलत आहे म्हणजे जे बरोबर आहे तेच मी बोलत आहे. ही साडी पाहिलीस का? तुझ्या सासूबाईंनी माझ्यासाठी पाठवली आहे. अरे, असली साडी आपल्या घरातील कामवाली सुद्धा नेसणार नाही. तसली साडी त्यांनी माझ्यासाठी पाठवून दिली आहे. त्यांना काय मी रस्त्यावर पडलेली वाटली आहे का? असली साडी मला देण्यापेक्षा एखाद्या भिकारणीला दिली असती ना तर बरं झालं असतं. अगं आई, तू हे काय बोलत आहेस? त्यांच्या ऐपतीप्रमाणे त्यांनी साडी घेऊन तुला दिली असेल. काजलच्या आईनेच तुझी आठवण ठेवून तुझा सन्मान राखण्यासाठी तुला साडी पाठवून दिली आहे ना, हीच खूप मोठी गोष्ट आहे. तशी तुला कोणी दिलेली साडी तू नेसतेस का? एखादी आवडलेली नेसतेस, पण ती सुद्धा घरामध्ये. या व्यतिरिक्त कोणत्या कार्यक्रमात जायचं असेल तर तू नेहमीच तुझ्या आवडीची नवीन साडी खरेदी करतेस. त्यामुळे मला वाटतं की तू विनाकारण हा विषय वाढवू नकोस. बरोबर, तू तर तुझ्या बायकोची आणि सासूचीच बाजू घेणार. अरे, असली साडी देऊन तुझ्या आईचा अपमान केला आहे ही गोष्ट तुला दिसतच नाही. तू आणि तुझी बायको दोघेही सारखेच आहात. माझा लहान मुलगा रणवीर आणि सुनबाई प्रियंका बघ, त्यांच्या घरी मी फक्त 4-5 दिवसांसाठी जाते, पण त्या दिवसात प्रियंका मला वेगवेगळे खाद्यपदार्थ खायला घालते आणि रोज कुठे ना कुठे बाहेर फिरायला घेऊन जाते. तिथे देखील खाल्लेले खाद्यपदार्थ खायला घालते. एवढंच नाही तर माझ्यासाठी खूप महागडी शॉपिंग करते. ते दोघे पण ना माझ्यावर अगदी पाण्यासारखा पैसा खर्च करतात. माझा मुलगा रणवीर आणि सुनबाई प्रियंका तर म्हणते, आई, तुम्ही तर इथेच राहा आणि तुम्ही दोघे माझ्यासाठी काय करता? आईच्या या बोलण्यावर प्रवीण अगदी शांतपणे म्हणतो, आई, मी आणि काजल आम्ही दोघेही तुझ्यासाठी काय करतो आणि काय नाही ती गोष्ट बाजूला राहू दे. पण तुला खरंच असं मनापासून वाटतं ना की तुझा लहान मुलगा आणि त्याची बायको दोघेही अगदी मनापासून तुला तिथे राहायला सांगत आहेत? हो, मग त्या दोघांचा माझ्यावर खूप जीव आहे. तसंही मला तिकडेच राहायला जायचं आहे. तिकडे माझं मन चांगलं रमतं. इकडे माझं मनच रमत नाही. इथे मी कशी राहते माझं मलाच माहीत. एक एक दिवस काढणं कठीण जातं. असं आहे तर मग आत्ताच रणवीरला फोन कर आणि त्याला म्हणावं की मी आजपासून तुझ्याकडे राहायला येते. यावर काजल प्रवीणला म्हणते, अहो,
तुम्ही हे काय बोलत आहात? आई थोड्या रागात आहेत म्हणून त्या अशा बोलत आहेत. त्यांचे बोलणे एवढे मनाला लावून घेऊ नका. पण तिच्या सासूबाई काहीही न बोलता शांत राहतात. मग मात्र प्रवीण स्वतःच आपल्या खिशातून मोबाईल बाहेर काढतो आणि रणवीरला फोन करतो. 2 रिंग वाजल्याबरोबर रणवीर फोन रिसीव्ह करत म्हणतो, हॅलो, बोल दादा, कसा आहेस? आज एकदम सकाळीच फोन केलास? नाश्ता वगैरे झाला का? प्रवीणने फोन स्पीकरवर टाकला आणि म्हणाला, हो, रणवीर, थोडं बोलायचं होतं म्हणूनच फोन केला होता. माझा नाश्ता झाला, तुझा झाला का? हो दादा, प्रियंका आणि मी आम्ही दोघे नाश्त्याच्या टेबलवरच बसलो आहोत. बोल, काय काम होतं? अरे काही नाही, आई म्हणत होती की आजच तिला तुझ्याकडे यायचं आहे. काय? अरे इथून कालच तर आई 4 दिवस राहून गेली आणि आज पुन्हा यायचं म्हणत आहे. हो, आईचं इकडे मन लागत नाही म्हणून आई तिकडे कायमची राहायला येणार आहे. हे ऐकताच रणवीरच्या बाजूला बसलेली प्रियंका रणवीरकडे पाहत म्हणते, अरे त्यांच्या वाटण्याने आपल्याला काय करायचं आहे? त्यांचं मन तिथे रमत नाही म्हणून आपण त्यांना इथे ठेवायचे अजिबात नाही. त्यांचे तर किती नखरे असतात. 4-5 दिवसाचा प्रश्न असतो म्हणून त्यांचे सर्व नखरे पुरवले जातात. कायमस्वरूपी त्या इथे राहिल्या तर त्यातील कोणतीच गोष्ट करणं शक्य नाही. त्यामुळे त्या इथे नको यायला. काजल वहिनी त्यांना कशा सांभाळतात माहित नाही. आपल्या छोट्या सुनेचं बोलणं ऐकता सासूबाईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण पुढे रणवीर म्हणाला, दादा, प्रियंका नोकरी करते त्यामुळे तिला कसं शक्य होणार? म्हणून आईला म्हणावं तू तिकडेच राहा. एवढं बोलून झाल्यानंतर रणवीरने लगेच फोन ठेवून दिला. प्रवीण आपल्या आईकडे पाहत म्हणाला, आई, तू तुझ्या कानांनी ऐकलंस ना की तुझा लहान मुलगा आणि त्याची बायको तुझ्यावर किती प्रेम करते? आता तर तू तिकडे एका पायावर जायला तयार होशील. अहो, आईंना असं का म्हणत आहात? आई कुठेही जाणार नाही, ते आपल्याकडेच राहतील. काजल, तुझं बरोबर आहे. आई आपल्याला जड झालेली नाही, पण आई 4 दिवस तिकडे जाऊन काय राहते? लगेच त्यांचं गुणगान गाते. आईच्या नजरेत आपली किती किंमत आहे तू पाहिलंस ना. आईला आपण केलेली सेवा दिसत नाही, पण 4 दिवसांमध्ये दिखाव्यासाठी केलेली धडपड म्हणजे आईला वाटते त्यांनी किती काळजी आहे. असो, त्यांचा दिखावाचा पडदा आई समोरच उघडा पडला ते बरं झालं. आई, तुला अजूनही वाटते का तुझा लहान मुलगा आणि सून तुझी खूप मनापासून सेवा करतात? प्रवीणच्या अशा बोलल्यानंतर त्याची आई रडायला लागते आणि काजलला मिठी मारत म्हणते, मी माझ्या सोन्यासारख्या सुनेला विनाकारण दोष देत होते, पण आज माझ्या डोळ्यांवर बांधलेली पट्टी प्रवीण तू दूर केलीस हे बरं झालं. आता कोण आपलं आणि कोण फक्त आपला स्वार्थ साधण्यासाठी देखावा दाखवत आहेत हे मला समजलं आहे. काजल, मला माफ कर. खरं तर मी 2 सुनांमध्ये भेदभाव केला आणि तुला सतत तुझ्या माहेरच्या परिस्थितीवरून हिणवले. एवढं करून सुद्धा तुझे संस्कार चांगले असल्या कारणाने तू कधीच मला एक शब्दाने सुद्धा उलट बोलली नाहीस. आता देखील माझा मुलगा माझ्या मनाला लागेल असं बोलत होता, परंतु त्याला तूच रोखलीस. तू खऱ्या अर्थाने या घराची लक्ष्मी आहेस. त्यामुळे या लक्ष्मीपासून मी कधीही दूर जाणार नाही आणि तिला वाईट वाटेल असं बोलणार नाही आणि कोणती कृती देखील करणार नाही. फक्त काजल, तू मला माफ कर. आई, मी तुम्हाला माफ करणे इतपत मोठी नाही. तुम्ही या घरातील मोठे आहात. तुम्ही नकळतपणे 2-4 शब्द चांगले वाईट म्हणालात म्हणून तुम्ही दोषी होत नाही. मी आजपर्यंत तुमच्या आज्ञेत राहिले आणि यापुढे देखील अशीच राहील. काजलच्या अशा बोलण्यावर सासूबाईंनी तिला घट्ट मिठी मारली आणि तिला सतत साथ देण्याचे वचन दिले. आपली आई आणि बायको या दोघींचे असे एकत्रित येणे पाहून प्रवीणच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. त्याने आनंदाने आपल्या आईचा आणि बायकोचा निरोप घेतला आणि फाईल घेऊन ऑफिसला निघून गेला. प्रवीणने आपला लहान भाऊ रणवीरला केलेला फोन, त्या एका फोनने घरातील पूर्ण वातावरण कायमस्वरूपी बदलून टाकले होते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, प्रवीणने आपल्या आई समोरच लहान भावाला फोन लावून त्याचं आणि त्याच्या बायकोचं आपल्या आईविषयी असणारं खोटं प्रेम सिद्ध केलं. हे बरोबर केलं का? याविषयी आपलं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. जर का तुम्हाला ही कथा मनापासून आवडली असेल तर कधीला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.